झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाण अखेर विवाह बंधनात अडकला। आपली मैत्रीण नेहा सांबरे हिच्याशी दुपारी 4:01 अंकित विवाहबद्ध झाला। विवाहासाठी कोर्टाने जामीन मंजूर केल्यामुळे अंकित आणि नेहा ठरलेल्या वेळेत लग्नाच्या बेडीत अडकले। नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह सोहळा पार पडला। नेहा सांबरेशी हा मुंबईत विवाह सोहळा पार पडला। खरं तर 7 दिवसासाठी जामिनावर आलेला अंकित चव्हाण हा प्रचंड तणावात होता। पण नेहा आणि तिचे कुटुंबीय अंकितच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले। नेहाने आपली भूमिका जाहीर केली की या दोन्ही कुटुंबाच्या मागे मी आहे। दोन्ही कुटुंबीय आपल्या या मुद्द्यावर ठाम आहेत आणि म्हणूनच आपण हा निर्णय घेतला। अंकित चव्हाण आणि नेहा सांबरे यांचा विवाह सोहळा आज पार पडला। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक त्या ठिकाणी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आहेत, तिकडे जाऊयात थेट। मेघा, नेमकं तणावपूर्ण वातावरणात हे लग्न सोहळा कसा पार पडला? ऋषी, खरं तर स्पॉट फिक्सिंगमुळे हे अंकित चव्हाणचं लग्न होतं, हे स्पॉट फिक्सिंगच्याही फेऱ्यात आलं होतं। मात्र अखेर अंकित चव्हाणचं ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर विवाह अखेर पार पडला। 7 दिवसांच्या जामिनावर बाहेर आलेल्या अंकितने आपली मैत्रीण नेहा सांबरेशी 7 फेरे घेतले आणि तो विवाह बंधनात अडकला। मात्र आहे की हा जो विवाह आहे तो हा फार मोठ्या गाजावाजा किंवा उत्साहात नाही झाला। एक प्रकारचं तणावग्रस्त वातावरण आणि निराशेचं वातावरण या पूर्ण विवाह समारंभावर आपल्याला बघायला मिळाले। ऋषी, नक्कीच मेघा, या विवाह सोहळ्यासाठी कोणी क्रिकेटर्स उपस्थित होते का आणि रिसेप्शनसाठी कोणी उपस्थित राहणार या संदर्भात काही कुटुंबियांकडून माहिती मिळाली आहे का? ऋषी, अद्यापपर्यंत इकडे एकही नावाजलेला खेळाडू किंवा कुठलीही प्रसिद्ध व्यक्ती अशी नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तीकडे फिरकलेली नाही। या वादापासून सर्वांनी दूर राहणंच पसंत केलंय आणि रिसेप्शनला देखील कोण येणार आहे, किती वाजता आहे याबाबत त्यांनी कोणतीही माहिती मीडियाला दिलेली नाहीये। आणि एकंदरच इथलं जर वातावरण बघितलं तर इथे कोणीही त्याच्या रिसेप्शनला किंवा लग्नाला उपस्थित राहील असं वाटत नाहीये। ऋषी, नक्कीच क्रिकेटर्स कदाचित उपस्थित राहू शकतील की नाही याची खात्री नाही आहे, पण मीडिया आणि विशेषतः पोलीस मात्र उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? ऋषी, मीडियाने तर जेव्हा अंकित चव्हाण जामिनावर बाहेर आला तेव्हापासून अंकितच्या मागावर मीडिया आहे, त्याच्या घराबाहेर मीडिया 2 दिवस ठाण मांडून होती। अखेर तो हॉलवर जाण्यासाठी बाहेर आला तेव्हा तो सर्वात प्रथम मीडियाच्या समोर आला। ह्या साऱ्या प्रकरणात अडकल्यानंतर तो सर्वात प्रथम मीडिया समोर आला। खरं तर आज त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा असा दिवस आहे, मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक निराशेचं, एक उदास असा एक चेहऱ्यावर त्याची भावना होती। मात्र त्या लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी नेहासहित तो पुन्हा एकदा मीडियाला समोर आला, त्यावेळी थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची छटा बघायला मिळाली। मात्र हे पूर्ण जे त्याचा विवाह समारंभ आहे तो एक पूर्ण तणावग्रस्त अशा वातावरणातच पार पडला। ऋषी, नक्कीच हा संपूर्ण सोहळा अर्थातच दुर्दैवीरित्या तणावपूर्ण वातावरणातच पार पडला। पण आपण सकाळचे व्हिज्युअल पाहिले, ज्यावेळी अंकित हा घरातनं बाहेर पडला आणि आता ज्यावेळी लग्नानंतर तो मीडियाला सामोरं गेला, या दोन मनस्थितीमधला काय फरक सांगशील? ऋषी, सकाळी तिथे ज्यावेळी आम्ही पोहोचलो होतो सकाळी तेव्हा हे लग्न घर आहे असंच वाटत नव्हतं, कारण तिथे पूर्ण शांतता होती। क्वचित एखादी व्यक्ती आतमध्ये जात होती, कुठल्याही प्रकारचं संगीत तिथे लागलेलं नव्हतं। मात्र 1-2 वाजल्यानंतर तिथे थोडीफार वर्दळ सुरू झाली। त्यानंतर अंकित बाहेर आला, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर फार काही आनंदाचा भावना अशा नव्हता। एक प्रकारे कुठेतरी त्याला एक दोषी वाटत होतं किंवा एक अपराधी अशी भावना त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होती। आणि त्यानंतर विवाह झाल्यानंतर मात्र तिथल्या वातावरणातील तणाव थोडासा निवळला, थोडासा एक आनंदाच्या छटा त्याच्या चेहऱ्यावर आणि इतर त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर जाणवले। थोडे तणावग्रस्त ते वातावरण होतं, ते थोडंसं निवळलेलं होतं। ऋषी, मेघा, या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न की सकाळपासून या सगळ्या सोहळ्याला मीडियाला दूर ठेवण्यात आलं होतं, रिसेप्शनच्या वेळी मीडिया सोहळ्यापर्यंत जाईल की पुन्हा एकदा गेटच्या बाहेर राहील, काय वाटतं? ऋषी, सकाळपासून जर मीडियाला बाहेर ठेवलं होतं तर आताही रिसेप्शनला ते आतमध्ये घेतील याची शक्यता अजिबातच नाही आहे। खरं तर त्यांनी लग्न झाल्यानंतर मीडियाला ते स्वतःहून दोघेही सामोरे आले। अंकित त्याच्या पत्नी नेहासहित मीडियाला सामोरे आले। अखेर तो मीडियाशी काही बोलू शकला नाही, कारण त्याचं हे जे प्रकरण आहे हे न्यायालयात सुरू आहे, न्यायालयात आहे आणि याची चौकशी सुरू आहे पोलिसांकडे। याचमुळे तो मीडियाशी काही बोलू शकला नाही। मात्र ते दोघे मीडियाशी सामोरे आले आणि रिसेप्शनला
देखील मीडियाला ते पुन्हा आतमध्ये तिकडे बोलावतील किंवा मीडियाला एंटरटेन करतील असं एकंदर इथलं तरी वातावरण नाही ऋषी. नक्कीच मेघा, न्यायशास्त्राच्या तत्वाप्रमाणे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आपणही आरोपी म्हणू शकत नाही. त्यामुळे नेहाच्या कुटुंबियांची जी भावना होती, जी नेहाची भावना होती, तीच भावना आपणही व्यक्त करूया आणि नांदा सौख्य बरे असेच त्याला आशीर्वाद देऊ शकतो. धन्यवाद मेघा या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.